आजा बंदे शरण राम की, फिर पाछे पछतावेगा भाई। आजा बंदे शरण राम की, फिर पाछे पछतावेगा। आता ऋषीजी म्हणाले की भगवान, ह्या पृथ्वीवर माझ्यासारखा कोणी असा नाही, माझ्यासारखा सिद्धियुक्त, मी कोणाला गुरु मानू? त्यावर भगवान श्री विष्णूजी म्हणाले, सुखदेव, ही तुमची चूक आहे. हा तुझा गर्व बोलतोय, तुझं अज्ञान बोलतंय. आपण जा, राजा जनकाकडून उपदेश घ्या. राजा जनक कोण? जे सीताजींचे पिता होते. आता तो बघा, हे अनेक जण म्हणतात की गुरु हा ब्रह्मचारी असला पाहिजे. तर ती एक चूक आहे त्या व्यक्तीची. आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याच्या विधानापासून अपरिचित व्यक्ती अशा प्रकारचे अंदाज बांधत असतात. तर ह्या सर्व प्रमाणांनी आपल्याला सिद्ध होतं की गुरु कसा असला पाहिजे, शिष्याची काय लक्षणं असली पाहिजेत, त्याच्यात कोणते गुण असले पाहिजेत आणि गुरुमध्ये कोणती लक्षणं असली पाहिजेत. आता सुखदेव ऋषी बालब्रह्मचारी आणि साधू संत ऋषी आणि राजा जनक गृहस्थी, कारण त्याने अनेक विवाह केले होते, कारण तो राजा होता. आता तिथे तर तो बोलू शकला नाही भगवान विष्णूसमोर, तर तो परत आला तर पूर्वी इतर ऋषी महर्षींसमोर जसा तो छाती काढून चालत जायचा, आता गेला असा मान खाली घालून. त्यांनी विचारलं, ऋषीजी तुम्हाला काय, असं काय घडलंय की खूप दुःखी दिसत आहात? मग त्यांनी सगळी घटना सांगितली की मी विष्णूजींच्या लोकात गेलो होतो आणि भगवानाने मला तिथे राहू नाही दिलं. तर ते अन्य ऋषी देव म्हणाले की असं तर होऊ नाही शकत, भगवान विष्णू तर खूप प्रेम करतात, खूप चांगले भगवान आहेत, काही वेगळं कारण असणार, काहीतरी वेगळी चूक केली असणार तुम्ही. त्यावर तो म्हणाले की मी कोणताही गुरु धारण केला नाही आणि भगवानाने तर इथे अट घालून ठेवली आहे की ज्याचा गुरु असेल तोच स्वर्गात राहू शकतो, विष्णूजींच्या स्वर्गात. मग इतर जे पण देव ऋषी होते ते म्हणाले, ऋषीजी तुम्ही तर मोठी चूक केली आहे, आम्हाला तर असं वाटलं होतं की आपण कोणी गुरु केला असेल, तुम्ही तर फार मोठी चूक केली आहे. बिना गुरुचे फिरतात, तुम्ही तर जीवन नाश करून टाकलं. आता तिथे तो म्हणाला की भगवानाने माझ्यासमोर अजून एक संकट उभं केलंय. काय संकट उभं केलंय? सांगितलंय की राजा जनकाकडून नाम घे. तर तो काय म्हणतो की राजा जनक गृहस्थी बाई, और कैसे शीस नवाऊं जाई. तो एक गृहस्थ, मी बालब्रह्मचारी, आणि कसा नमस्कार करू मी त्यांना? माझ्या तर इब्रतीचा नाश होईल. आता हे मान बढाई इब्रत हे पण भक्तीचे एक शत्रू आहेत. परमात्मा म्हणत आहेत, राज तजना सहज है और सहज त्रिया का ने, मान बड़ाई ईर्षा ये दुर्लभ तजना ये. आणि यांना त्यागल्याविना भगवान प्राप्त नाही होत, मग किती बकवाद करा. आणि पुण्यात्म्यांनो, इथं तुम्हाला अशासाठी बोलावलं जातं. तसं तर परमात्मा आपल्या लेकरांसाठी सर्व सोयी उपलब्ध करतात. दयाळू आहे तो मालक, आपला पिता आहे. पण तरीही तुम्हाला येथे जमिनीवर बसवणं, प्रणाम करवण्याच्या मागे एक विशेष विधान आहे, जेणेकरून आपल्या आतला हा जो मळ आहे अभिमानाचा, जो सगळ्यात जास्त बाधक आहे भगवानाच्या मार्गातला, तो संपून जाईल आणि त्याच्याशिवाय भगवान निकट येणार नाही. आता थोडा जरी मळ कुठे असेल, तारेच्या मध्ये कनेक्शन घेऊन ठेवलं असेल तर लाईट नाही येणार. लाईट नाही आली तर फायदा काय ती साधनं जोडण्याचं? तर पॉवर प्राप्त करण्यासाठी, भगवानाची शक्ती आपल्याकडे आणण्यासाठी आपण
हा अहंकार रूपी हा मळ काढावा लागेल. तर सगळ्यांनी सांगितलं की ऋषीजी, तुम्ही अत्याचार केला, तुम्ही तर चुकलात, मोठी चूक केली. एक फटकळ व्यक्ती म्हणाली, गुरु नाही केलास ना तर गाढव बनशील पुढच्या जन्मी. आता त्याने जेव्हा ही गोष्ट ऐकली, कारण ते पुण्यवान लोक तर असतातच, पण अज्ञानाच्या कारणामुळे हे आपले आपले अंदाज बांधत राहतात. जेव्हा त्यांना ज्ञान होतं मग लगेच त्याग करतात त्या बकवादांना. एकदम त्याला झटका लागला. त्याला त्याचा पूर्वीचा एक पूर्वजन्मीची अनेक ते म्हणतात ना बॅकग्राऊंड बघितली. पूर्वजन्मातली आपली दुःख त्याच्यासमोर नाचू लागली. त्याला काय झालं, एक जशी त्याला आठवण झाली, त्याची दिव्यदृष्टी ती चालू झाली, आतली जितकी त्याची रेंज होती. आता काय बघितलं सुखदेव ऋषीने की एकदा तो गाढव झालाय, गाढवाची योनी भोगतोय. कुंभार त्याच्यावर खूप भार खालून पक्क्या कच्च्या विटा टाकत होता आणि घेऊन जातो भट्टीवर. भट्टी म्हणजे जिथे कुंभार लोक विटा भाजतात. त्याच्यात काय असतं की जशी भट्टी सुरू करून दिली, त्याच्यात जे पण इंधन टाकलं जातं त्याची राख बनून जाते. पुढच्या सीझनला त्याच राखेवर पुन्हा दुसऱ्यांदा तो लावून देतो, कारण की त्या राखेला कुठे फेकून द्यायला जागा नाही. पुढच्या सीझनमध्ये मग त्याच्यावरच लावून देतो. ती राख खाली राहून साचत साचत खूप मोठा डोंगरासारखा होतो. मग त्याच्यावर लावायला सुरुवात करतो. तर तिथे गाढवावरून कच्च्या विटा घेऊन जातो असं आणि तिथे कच्च्या विटा उतरवून घेतो. तो त्याच्या थैलीतून पाठीवर लादलेल्या असतात आणि लगेच त्यात पक्क्या विटा भरून देतो आणि काठी मारून पुन्हा खाली घेऊन येतो. म्हणजे खालूनही लादून वर जायचं आणि वरून पण लादून खाली यायचं. म्हणतो मी आंधळा झालो. 2-3 वर्ष अशी कठीण कामं पण घेतली माझ्याकडून. माझ्या मालकाने आंधळा झालो तर त्याने माझा त्याग केला, जंगलात सोडून दिलं. मी आपला एक पायवाट पकडून चालत चालत जात होतो. पुढे कोणता एक नाला होता. एकदम नाल्यात पुढचे पाय टेकले. परत यायला असमर्थ झालो. पुढे जाणं श्रेयस्कर वाटलं, उडी मारली. तो असा नाला होता की मी फिट झालो त्याच्यात. पुढे तोंड टेकलं, मागे पाठ अडकली, पाय लोंबतायत. आणि त्या रस्त्यावर एखाद दुसरा कोणी व्यक्ती यायचा जंगलात, गावापासून दूर होतं. तर जो व्यक्ती कोणी एकटा दुकटा यायचा, मला काढायचा प्रयत्न नाही करायचा, माझ्यावर कमरेवर पाय ठेवून पुढे गेला, पूल बनवून माझा. आठवडा 10 दिवस भोगून माझं जीवन पूर्ण झालं. आता तो ऋषी सांगू लागला, परत आता काय बघू इच्छितोस तू? हे हाल तर आता आहे जेव्हा तू डोळ्यांनी पाहिलंस तरी नखरे करतोस. तर त्याच्या बुद्धीचे जे स्क्रू ढिले झाले होते ते टाईट झाले 1 मिनिटात आणि चालू पडलं तिथून. मग आला आपला पिता व्यासजींजवळ. सुखदेव ऋषी म्हणाला की बाबा, माझ्यासमोर एक समस्या उभी राहिली आहे, प्रॉब्लेम भारी आहे. सारी कथा सांगितली. मी असा विष्णू लोकात गेलो होतो, त्यांनी तिथे राहायला मनाई केली कारण मी गुरु नाही केलेला. पुण्यात्म्यांनो, जे परमात्म्याच्या विधानाशी परिचित प्राणी असतात ते एक सुरात बोलत असतात. मग व्यास ऋषींना पण राग आला आणि म्हणू लागले, अरे बाळा, तू स्वतःच जीवन नाश केलंस. मी विचार केला होता की संयम पाळला होता, आनंद मानून घेतला होता मी की माझा मुलगा कल्याण करून घेईन त्याचं, पण तू तर नाश करून घेतलास आपल्या आयुष्याचा. हा काय विचार केलास तू? गुरु नाही केलास? अरे जाशील कुठे? मग त्याने तो आपला दुसरा प्रॉब्लेम सांगितला की भगवान विष्णूंनी सांगितलंय की राजा जनकाला मी गुरु करावं. मी तर बालब्रह्मचारी आणि ते ग्रहस्थी. मी कसं काय डोकं, मला लाज वाटते पिताजी, कसं काय नमस्ते आणि प्रणाम करू? तिथे दंडवत घालावा लागेल. तेव्हा ऋषीजींनी त्याच्या वडिलांनी सांगितलं की बाळा, जर भक्ती करायची असेल आणि या दुःखापासून वाचायचं असेल
तर ही क्रिया तर करावीच लागेल. आता जे भगवानाने सांगितलं, जर परमात्म्याचा आदेश आलाय आणि तू जर तर करतोयस, तू विद्वान कसला? तुझी ही 2 दिवसांची बॅटरी चार्ज आहे, मग तुझं जीवन कवडीमोल होईल बाळा. तर तू विद्वान कसला? तू तर जीवन नष्ट करतोयस आणि मलाही कलंकित करशील. जाऊन नाम घे बाळा, जीवन नष्ट करू नकोस. मग तो गेला राजा जनकाकडे. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.